विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 6वी इतिहासामधील 8वा धडा मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न 1 आहे सांगा पाहू. त्यातील पहिला उपप्रश्न आहे भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राजे. तर भारतामध्ये सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राजे कुशाण राजे होते, त्यामुळे याचं उत्तर येईल कुशाण. 2 आहे कनिष्काने काश्मीरमध्ये वसवलेले शहर. या शहराचं नाव होतं कनिष्कपूर, त्यामुळे इथे उत्तर आपण कनिष्कपूर असं लिहिलेलं आहे. 3 आहे वीणा वादनात प्रवीण असलेला राजा. वीणा वादनामध्ये समुद्रगुप्त हा राजा प्रवीण होता, त्यामुळे समुद्रगुप्त हे उत्तर आपण लिहिलेलं आहे. आणि 4 आहे कामरूप म्हणजेच आसाम. अशा पद्धतीने सांगा पाहू या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेल्या 4ही उपप्रश्नांची उत्तरे आपण लिहिलेली आहेत. पुढील प्रश्न पाहूया. पाठातील नकाशाचे निरीक्षण करून गुप्तांच्या साम्राज्यातील आधुनिक शहरांच्या नावांची यादी करा. इथे आपल्याला पाठामध्ये एक नकाशा दिलेला आहे. तो नकाशा आपल्याला व्यवस्थितपणे पाहायचा आहे आणि त्यामध्ये त्यावेळेसच्या काही शहरांची नावं दिलेली आहेत. आत्ता आधुनिक काळामध्ये या शहरांची जी नावं आहेत त्यांची यादी आपल्याला इथे द्यायची आहे. आपण हा नकाशाचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. आणि आता आपण उत्तर पाहूया. गुप्तांच्या साम्राज्यातील आधुनिक शहरे आहेत दिल्ली, पटना, अयोध्या, वाराणसी, कनौज, प्रयाग, नालंदा, उज्जैन, वैशाली, भागलपूर, सांची आणि बोधगया. पुढील प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न 3 आहे चर्चा करा व लिहा. त्यामध्ये पहिला उपप्रश्न आहे सम्राट कनिष्क. आता सम्राट कनिष्कविषयी आपल्याला लिहायचं आहे. उत्तर पाहूया. 1 मध्य आशियातून भारतात येऊन कुशाण टोळ्यांनी आपले राज्य स्थापन केले. राजा कनिष्क हा त्यापैकी एक. 2 कनिष्काने भारताच्या पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसीपर्यंत साम्राज्याचा विस्तार केला होता. 3 कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले होते. 4 त्याच्याच काळात बौद्ध धर्माची 4थी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती. आणि 5 कनिष्काने सोन्याची आणि तांब्याची नाणी पाडली होती. अशा पद्धतीने कनिष्क राजाविषयी माहिती आपण लिहिलेली आहे. पुढे पाहूया. आता आपल्याला मेहरौली येथील लोहस्तंभ याविषयी माहिती लिहायची आहे. पाहूया. 1 दुसऱ्या चंद्रगुप्ताने दिल्लीजवळील मेहरौली येथे एक लोहस्तंभ उभा केला. तो सुमारे 1500 वर्षाहूनही अधिक जुना आहे. आजही तो गंजलेला नाही. यावरून प्राचीन भारतात तंत्रज्ञान किती प्रगत होते हे सिद्ध होते. आणि 2 या लोहस्तंभावर एक लेख कोरलेला आहे. त्यावर चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे. त्यावरून तो लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असे मानले जाते. यानंतर प्रश्न 4 आहे पाठातील विविध ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या नावांची यादी करा. या पाठामध्ये अनेक ग्रंथांचा उल्लेख आला आहे आणि ते ग्रंथ लिहिणाऱ्या ग्रंथकारांचा उल्लेखसुद्धा आलेला आहे. त्यापैकी 5 ग्रंथ व त्यांचे ग्रंथकार याची यादी आपण इथे केलेली आहे. त्यातील पहिला ग्रंथ आहे मिलिंदपन. याचे जे ग्रंथकार आहेत ते आहेत मिनॅंडर. यानंतर बुद्धचरित व वज्रसूची याचे ग्रंथकार आहेत अश्वघोष. हर्षचरित याचे ग्रंथकार आहेत बाणभट्ट. पुढचा ग्रंथ आहे रत्नावली. याचे ग्रंथकार आहेत हर्षवर्धन. आणि शेवटचा आहे राजतरंगिणी. याचे ग्रंथकार आहेत कल्हण. पाठामध्ये अजूनही वेगवेगळे ग्रंथ व ग्रंथकार यांची नावे आलेली आहेत. ती शोधून तुम्ही यामध्ये लिहू शकता. यानंतर प्रश्न 5वा आहे गुप्त राजघराणे आणि वर्धन राजघराणे यांचा तुलनात्मक तक्ता पुढील मुद्द्यांच्या आधारे तयार करा. आपल्याला एक तक्ता दिलेला आहे, त्यामध्ये काही मुद्दे दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यांच्या आधारे गुप्त राजघराणे व वर्धन राजघराणे या 2 राजघराण्यांची तुलना करून आपल्याला माहिती लिहायची आहे. पाहूया.
पहिल्यांदा आपल्याला मुद्दा दिलेला आहे संस्थापक. तर गुप्त राजघराण्याचे संस्थापक श्रीगुप्त होते आणि वर्धन राजघराण्याचे संस्थापक होते प्रभाकर वर्धन. यानंतर दुसरा मुद्दा दिलेला आहे राज्यविस्तार. गुप्त घराण्याच्या राज्यविस्ताराविषयी माहिती लिहूया. पहिल्यांदा आसामपासून पंजाबपर्यंत तसेच तामिळनाडूमधील कांचीपर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेश यांनी जिंकला होता. माळवा, गुजरात आणि सौराष्ट्रही जिंकून घेतले होते. अशा पद्धतीने गुप्त राजघराण्याचा साम्राज्य विस्तार कसा होता ते आपण लिहिलं. आता वर्धन राजघराण्याचा राज्यविस्तार पाहूया. दिल्लीजवळ थानेसर येथे स्थापना झाली होती वर्धन राजघराण्याची आणि साम्राज्याचा विस्तार नेपाळ तसेच दक्षिणेला नर्मदा नदी, पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरातपर्यंत यांनी राज्यविस्तार केलेला होता. अशा पद्धतीने संस्थापक व राज्यविस्तार यांच्या आधारे आपण गुप्त राजघराणे व वर्धन राजघराणे यांचा तुलनात्मक तक्त्याचा भाग पूर्ण केला. आता या तुलनात्मक तक्त्याचा पुढील भाग पाहूया. पुढील भागामध्ये आपल्याला गुप्त राजघराणे व वर्धन राजघराणे यांचं कार्य लिहायचं आहे तुलनात्मक दृष्ट्या. तर पाहूया गुप्त राजघराण्याचं प्रथम कार्य पाहूया. गुप्त राजांनी मोठा साम्राज्य विस्तार केला. वायव्येकडील राजे व श्रीलंकेतील राजे यांनी मैत्रीचे करार केले. या राजांच्या काळात प्रगत धातू तंत्रज्ञान अस्तित्वात होते. हे मेहरौली येथील लोहस्तंभावरून दिसते. या राजांची राज्यव्यवस्था उत्तम होती. आता वर्धन राजघराणे यांच्या कार्याविषयी लेखन करूया. वर्धन राजांनी मोठ्या प्रमाणात साम्राज्य विस्तार केला. हर्षवर्धनाने आपला राजदूत चिनी राजाच्या दरबारात पाठवला होता. या काळात व्यापारात भरभराट झाली. या राजांनी इतर धर्मांनाही उदार आश्रय दिला. प्रजेच्या हितासाठी राजाचे उत्पन्न वापरले जाई. अशा पद्धतीने या दिलेल्या तक्त्यामध्ये आपण दिलेल्या सर्व मुद्द्यांच्या आधारे गुप्त राजघराणे व वर्धन राजघराणे यांचा तुलनात्मक माहिती लिहून तक्ता पूर्ण केलेला आहे. आता पुढील प्रश्न पाहूया. पुढे प्रश्न 6वा आहे, पुढील शब्दकोडे सोडवा. या ठिकाणी आपल्याला एक शब्दकोड दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 11 पर्यंतचे आकडे दिलेले आहेत आणि त्यांचं वर्णन दिलेलं आहे. या वर्णनाच्या आधारे आपल्याला शब्दकोड सोडवायचं आहे. पहिल्यांदा उभे शब्द दिलेले आहेत. टिंबटिंब याच्या पराक्रमाचे वर्णन प्रयाग येथील स्तंभालेखामध्ये आढळते. तिसरा उभा शब्द आहे, मेहरौली स्तंभावर टिंबटिंब नावाच्या राजाचा उल्लेख आढळतो. 5वा उभा शब्द आहे, पुष्यवर्मन याने टिंबटिंबचे राज्य स्थापन केले. आकडा 7 येथील उभा शब्द आहे, टिंबटिंब याच्या दरबारात बाणभट्ट हा राजकवी होता. आणि आकडा 8 इथून सुरू होणारा उभा शब्द आहे, इंडोगिक राजांमधील प्रसिद्ध राजा टिंबटिंब. आडवे शब्दसुद्धा आपल्याला वर्णन दिलेलं आहे. आडवा 1 आहे, टिंबटिंब याने गुप्तांचे साम्राज्य वायव्येकडे वाढवले. आडवा 4 शब्द आहे, हर्षवर्धनाचे एक संस्कृत नाटक टिंबटिंब. 6 आहे, गुप्त राजघराण्याचा संस्थापक टिंबटिंब. आकडा 9 आहे, टिंबटिंब हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी झाला. आणि आडवा 10 शब्द आहे, दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आलेला बौद्ध भिक्खू. यानंतर शेवटचा आडवा 11 क्रमांकाचा शब्द आहे, कनिष्कच्या दरबारातील प्रसिद्ध वैद्य टिंबटिंब. आता हे जे शब्द आहेत हे आपल्याला प्रत्यक्ष कोड्यामध्ये भरायचे आहेत. आपल्याला पुस्तकामध्ये कोडं दिलेलं आहे. आपण प्रत्यक्ष कोड्यामध्ये शब्द भरून पाहूया. आता हे उत्तर आहे. यातील 1 आडवा आहे दुसरा चंद्रगुप्त, 2 उभा आहे समुद्रगुप्त, 3 उभा शब्द आहे चंद्र, 4 आडवा आहे प्रियदर्शिका, 5 उभा आहे कामरूप, 6 आडवा आहे श्रीगुप्त, 7 उभा आहे हर्षवर्धन, 8 उभा आहे मिनॅंडर, 9 आडवा आहे प्रभावती, 10 आडवा आहे फाहियान आणि 11 आडवा आहे चरक. अशा पद्धतीने योग्य शब्द भरून आपण हे शब्दकोड पूर्ण केलेलं आहे. या ठिकाणी या पाठावरील स्वाध्याय पूर्ण होत आहे. स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत. या सर्वांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात या स्वाध्यायाचे लेखन करा. आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे. धन्यवाद.